तेल्हारा येथील नगर परिषद ALF अध्यक्ष व CLF अध्यक्षांनी अनोखा उपक्रम राबवला। नगर परिषदेच्या ALF अध्यक्ष मनीषा देशमुख व CLF अध्यक्ष संगीता देशमुख यांनी भटक्या जमातीच्या महिला, पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवणाऱ्या महिला तसंच STच्या महिला कर्मचाऱ्यांना हळदी कुंकू वाण दिलं। संक्रांतीचा सण साजरा करताना प्रत्येकच महिला स्वतःचं घरदार सजवून स्वतःपुरता सण साजरा करते, हळदी कुंकू करते। परंतु मनीषा व संगीता देशमुख यांनी भटक्या जमातीच्या महिलांसाठी शिवाय आपलं कर्तव्य चोख बजावणाऱ्या पोलिओ लसीकरणापासून कोणीही मूल वंचित राहू नये याकरता घरोघर जाऊन लस देणाऱ्या या महिलांना हळदी कुंकू व वाण दिलं। म्हणा तर पेपरपर्यंत कोणी सुट्टीवर असते, त्यामुळे प्रत्येकाला आपापल्या जबाबदाऱ्या ह्या आगंतुकानं पार पाडाव्याच लागतात। कारण याच्यात 3 असे माध्यम आहेत की ज्यांना सुट्टी ही कशी असते हे माहीतच नसते। एक म्हणजे STचे जे कर्मचारी असतात, आरोग्य विभागाचे कर्मचारी असतात किंवा पोलीस खात्यात जे लोक असतात, हे एमर्जन्सीचे 3 क्षेत्र निवडले जातात। आणि याच्यातच कसं आहे की याच्यात ज्या महिला आहेत त्या महिलांना आपल्या स्वतःच्या कार्यासाठी किंवा प्रोफेशनल लाईफसाठी जगावं लागतं। घरच्या कामासाठी कशातच वेळ देता येत नाही। त्यामुळे जरा थोडा का होणे पण आम्हाला याच्यात जेव्हा सहकार्य भेटते तेव्हा आम्हाला याच्यातच खूप आनंद वाटतो। आणि मी स्वतः पर्सनलाइज यांच्या 3 क्षेत्राकडून तुमचा धन्यवाद मानते देऊन सामाजिक ऋण फेडून संक्रांत साजरी केली। मैं ये बस्ती में आई थी देखने के लिए ये लोग कैसे रहते, क्या रहते, और हम ALF के सदस्य भी है और CLF के भी सदस्य है। और यही बस्ती में देख के बच्चों का हाल वगैरह देख के हमको थोड़ा तरस आया। इनको भी पूरा जानकारी मिलना चाहिए, इनको भी पूरा पुरस्कार मिलना चाहिए। ये सब हल्दी कुंकू भी प्रोग्राम दिए इनको, और ये बोल के 2 भाषा समजते। जर या लोकांना जर चांगल्या प्रकारे कुठे शासनाने किंवा एक त्यांच्याही कोणत्या NGOच्या माध्यमातून जर त्यांना मिळालं तर ते लोकांची भटकंती करणं थांबणार आहे। आणि या भटकंती करणाऱ्या लोकांना जर बघितलं तर आपण त्यांच्या तुलनेत काहीच नाही आहे। आपण म्हणजे असंही आहे हे सगळं सहन करणं की यांचे मुलं असे बिचारे इथे आम्ही बघत आहे की असे खेळत आहे, कोणी रडत आहे, कोणी कसे कपडे अर्धवट घातलेले, म्हणजे हे का अशी भटकंती करतात? शासन तर यांच्यासाठी सर्वच काही करते असाही प्रश्न मला या प्रसंगी पडलेला आहे। आज या महिलांनी आम्हाला खूप चांगलं कोऑपरेट केलं। आम्ही इथे त्यांच्या भावना जाणून घेतल्या, आम्ही आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या। एवढं बोलते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। गुरुदेव इसमोरे, विदर्भ न्यूज, तेल्हारा।